चला जरा स्पीडअप करा ऑफिशियल. तशी तंबी द्या इथे. चला मॅचला होईल एकीकडे सुरुवात. आवाज ऐकूया पुन्हा एकदा श्रवणजी धुमाल सरांचा, जे या स्पर्धेला लीड करताना दिसून येत आहेत. अगदी त्यांच्या आवडीची स्पर्धा म्हणून या ठिकाणी आपण पाहतोय. हॅलो चिक. येस, थँक्यू सो मच. मॅजिकल व्हॉइस ओव्हर ऐकलात. कर्जत विभागाची एक मखमली तोफ, मुलुक मैदानी तोफ. थँक्यू सो मच. जाऊयात पुन्हा एकदा मॅच क्रमांक 4च्या दिशेनं. एका बाजूला संघ, दोन्ही टीमचे 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणं अनिवार्य असेल. चला पंच, आपण गोलंदाजाला ताकीद द्या की आपला 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये दाखल करा. पंच 1 मिनिट सामना थांबवायचा आहे. आपण आपल्या गोलंदाजाला ताकीद द्या की आपला 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणं अनिवार्य असेल. विनंती आपणास, जर नसेल तर मात्र या ठिकाणी पॅनलाइज व्हाल. प्रश्नच नाही. आणि तुमचा वैयक्तिक रेकॉर्ड ऐकून घेतला जाणार नाही. बॉलर नेम विनयला आपण पाहताय. मॅच थांबवा सरी. विनायक पहिला बॉल टॅप करायचा प्रयत्न. काऊ कॉर्नर रिझर्व मध्ये फिल्डर सलामीवीर करता धरता आपण पाहत आहे. एका बाजूला प्रदीप आणि दुसऱ्या बाजूला आकाशला आपण पाहत आहे. ओ इथे घडलंय काय? फलंदाजाला परतावा लागेल. धक्का क्रमांक लागला पहिला. बिग विकेट, बिग लॉस, फलंदाज बाद. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा भारताच्या घराघरात, भारताच्या कानाकोपऱ्यात, साता समुद्रा पार नेऊन ठेवण्याचं काम होमसाई MTC live.in मलंग टेनिस क्रिकेट. येस पंच, सामना थांबवायचा आहे. विनायक सर ऑफिशियल. सो प्लीज 12th मॅन, काय प्रॉब्लेम आहे बॉलिंग करणारी टीम? ट्वेल्थ मॅनचा प्रॉब्लेम काय? दोन्ही टीमचे नाही आहेत का? दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण पंचांशी चर्चा करा. दोन्ही टीमचे कॅप्टन पंचांची आपण चर्चा करायची आहे. डिस्कशन नक्कीच केलं जाईल. दोन टीमचे कॅप्टन आणि तदनंतर आमचे तिन्ही ऑफिशियल पंच.
जे 2 बॉल गोलंदाजांना हाताळले ते कंटिन्यू राहतील आणि गोलंदाज बाद असेल आणि 2 धाव्यांची पेनल्टी देखील या संघाला दिली जाईल. विकेट देखील ऍड केली जाईल. विकेट ही स्कोर कार्ड मध्ये ग्राह्य धरली जाईल. 2 बॉल एक कंटिन्यू असतील, 2 धाव्यांची पेनल्टी देखील असेल आणि हा गोलंदाज बाद देखील असेल. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहताय. साकीरला आपण पाहताय. साकीर यापुढील 4 बॉल हाताळू शकतो. शिवाला आपण पाहताय स्ट्राइक एनला. तिसरा बॉल शिवा स्ट्राइक एनला. 9 स्ट्राइक एनला प्रदीपला आपण पाहताय. 2 बॉलचा खेळ अद्याप कंप्लीट झाला. तिसरा बॉल फुल टॉस होता. यावेळेला बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या मॅच मध्ये येणारा हा पहिला धमाकेदार जीपीएल चौकार. फायनीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. आमचे ऑफिशियल पंच, आमचे ऑफिशियल स्कोरर अरविंद सर, हेमंत सर, प्रशांत सर आणि लक्ष्मण सर हे ऑफिशियल टीम आपण पाहत आहे. ओ यावेळेला स्टॉक स्वीप करायचा प्रयत्न इथे घडलाय का. एक चिकी सिंगल कंप्लीट. त्यानंतर या स्पर्धेचे खऱ्या अर्थानं अप्रतिम क्षणचित्र टिपणारे आमचे ऑफिशियल कॅमेरामन आपण पाहत आहे. ऑफिशियल फोटोग्राफी त्यांच्या माध्यमातून सॅम लोंढे असतील त्यांचा देखील आभार. आणि जे आमच्या आवाजाची काळजी घेत आहेत आमचे डीजे ऑपरेटर डीजे अनिल. No+1 अर्थातच धावा मिळतील या बॉलवरती तब्बल 2. बाय 1 गेट 1 फ्री. फ्रीचा बॉल ऑन साइडला टर्न करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये घडले काय. सिंगल पुन्हा एकदा कंप्लीट. डबल डिजिट मध्ये स्कोर कार्ड जाऊन पोहोचले. 11 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 11 रन्स. स्टील 1 टू गो. फुल टॉस आणि फुल टॉसचा फुल टोल वसूल केलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. देशमुख यांचा इथे शुभागमन झाला. त्यांचा देखील करूयात या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. संजय दादा देशमुख या आपण. आपली जागा आमच्या मुख्य व्यासपीठावरती आहे. षटक क्रमांक पहिला कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धाफलकावरती धावा आपण पाहता. एका गड्याच्या नुकसानात 15 अंकावरती 15 रन्स लॉस ऑफ 1 विकेट फर्स्ट ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम. वाघवाडिया संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. प्रमुख साधना संघ मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करतोय. आज आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले गेल्यात कर्जत विभागातील एक पहाडी आवाज अर्थातच संदीपजी बोराडे सर. पहिला बॉल लेग स्टिकच्या भरपूर बाहेरचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि पास सिग्नल. दॅट्स अ वाईट बॉल. पहिल्या बॉलवरती एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाते. तब्बल 12 संघ. आजच्या दिवसामध्ये फुल टॉस ऑन साइडला. अगदी पोलिसांचा बंदोबस्त होतं पण त्यामधून चोर फरार. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. ओ यावर देखील फक्त आणि फक्त दिशा दिली आणि त्या दिशाची दशा होत असताना कन्सिक्युटिव्ह सेकंड इनर ओव्हर चौकार.
मैदानामध्ये उतरले. ऑन साइडला आडवा बॅटचा हा धमाका आपल्याला पाहायला मिळाला. गॅप शॉट सिलेक्शन, रन्स मिळतील 4. आणखीन एक गायकर्स प्रीमियर लीगचा हा ब्रँडेड चौकार. या षटकातील आता तब्बल 3रा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. बाबूला आपण पाहत आहे बॅटिंग ट्रॅक वरती आहे. ओ इथे धीम्या गतीचा बॉल, गती थोडीशी कमी केली. चेंज ऑफ पेस, फिंगर रोल केले गेले. आला डॉट. स्टील 1 टू गो. लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. बॅटची लिडिंग एज, रिकाम्या जागा भरा असं सांगत असताना जिकडे मारा तिकडे मारा. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौका. ओ फुल टॉस आहे आणि इथे झेलची शक्यता. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला परतावा लागेल. बॅट्समन आउट. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मयूरदादा मस्कर यांचं इथे शुभ आगमन झाला. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मयूरदादा मस्कर या आपण. आपली जागा आमच्या हृदयात आहे. आपली जागा आमच्या मुख्य व्यासपीठावरती आहे. आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती सन्मानानं विराजमान होऊन या माचचा मनमुराद आनंद लुटायचा आहे. यस, आमच्या मुख्य व्यासपीठावरती संजयजी देशमुख साहेबांचा इथे शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे सर्व आदरणीय सन्माननीय चेतन दादा गायकर यांना विनंती असेल. दादा या आपण. योगेशजी कोकणे साहेब आपण देखील या. आपला देखील शुभ असते. आपण संजयजी देशमुख साहेबांचा इथे शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करण्यात येतो. यस, कॅमेरामॅन फोकस करो. कॅमेरामॅनच्या माध्यमातून हे दृश्य कॅप्चर केलं जात आहे. संजयजी देशमुख साहेबांच्या शुभ सन्मान, मायेची उपदाराची आपुलकीची प्रेमाची विशाल त्यांच्या खांद्यावरती सोपवली जाते. आणि या स्पर्धेची आठवण असणारं हे ब्युटिफुल मोमेंट देऊन संजयजी देशमुख साहेबांना देखील इथे सन्मानित करण्यात येते. अतिथी देवो भव ही क्रिकेटची परंपरा, क्रिकेटची संस्कृती जपत असताना या वेळेला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक धमाकेदार चौकार. Forty-one runs on the scorecard. Loss of 4 wicket. 3 over completed on the scorecard from team वाघवाडी. 3 षटकांच्या अखेरीस 41 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना वाघवाडी हा संघ. शेवटचा षटक, अंतिम षटक, पहिला बॉल. इथे घडलंय काय? संपार सिग्नल लो बॉल. आयसीसी नियम क्रमांक 24 इथे
उल्लंघन करत असताना 9+1 धावा मिळतील. धावा मिळतील या बॉलवरती तब्बल 2:43 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. पहिला बॉल इथे घडलाय काय, फ्रीटचा बॉल होता आणि फलंदाजाला परतावं लागेल. विकेटचा पता. काय यस पंच. थोडस करेक्शन मैदानाच्या आतमध्ये केलं जाईल. डॉट बॉल असेल. हो या वेळेला देखील समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न विषय मध्ये खेळला आहे. वाईडिश लॉंग ऑन आणि वाईडिश लॉंग ऑफच्या मधून हा स्ट्रोक खेळायचा होता. सिंगल आली आहे. चौथं षटक प्रगती पथावरती आणि चौथ्या षटकातील हा तिसरा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 44 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेला. ऑन साइडला फक्त आणि फक्त दिशा दिली. लॉंग लेग मध्ये फिल्डर तैनात आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा सिंगल. सातत्यानं सिंगल डबलला इथे प्राधान्य दिलं जात आहे. 45. हो या वेळेला पायांचा वेध घेणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. इथे शेवटच्या मोमेंटला धोक्याची घंटा जरूर वाजली होती, पण आपल्या प्राण प्रतिष्ठा पणाला लावून इथे धाव कंप्लीट केली आहे बॅट्समनने. 46. स्टील 1 टू गो. ओ साइडला ट्रॅव्हल करायचा प्रयत्न. इथे फिल्डर आहे. थोडेसे फंबल झाले शेवटच्या मोमेंटला. इथे घडलंय का. 2 धावा कंप्लीट झाला. शेवटचा एक बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल लो होता, त्यानंतर डॉट आला, त्यानंतर 2 बॉलवरती 2 सिंगल, त्यानंतर चौथ्या बॉलवरती लेग बायज. इथे स्लॉग स्वीप करायचा होता, नाही जमला. वाटन बॉलचा संपर्क नाही आहे. षटक क्रमांक याच दरम्यान चौथं देखील कंप्लीट झाला आणि 4 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती धावा आपण पाहतोय तब्बल लागला गेल्यात 49 आणि 50 धावेचं माफक लक्ष उभं केलंय ते टीम प्रमुख साधन या टीमच्या अगेन्स्ट. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला बाल गोपाळ संघ आणि दुसऱ्या बाजूला आई एकवीर संघ. तर चला बाल गोपाळ टीमचे कॅप्टन आणि आई एकवीरा टीमचे कॅप्टन या आपण टॉस आपण करणार आहोत. चौथी मॅच आजच्या दिवसातील या स्पर्धेतील एक बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळते या दोन टीमच्या माध्यमातून. चला बाल गोपाळ टीमचे कॅप्टन आणि आई एकवीरा टीमचे कॅप्टन लगेचच या टॉस आपण करणार. यस देऊयात डीजे ऑपरेटरला एक गोल्डन चान्स. यस
एकविरा संघाने प्रथमतः स्वीकारला क्षेत्ररक्षण. पहिला बॉल ऑफस्टिकच्या भरपूर बाहेरचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. वाईड यॉर्कर हाताळायचा होता, नाही जमलं. वाईड बॉल. चला दोन टीमचे 12th मॅन, प्रमुख साधन टीमचा 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये लगेच इंटर व्हा. चला प्रमुख साधन. अंकित आणि प्रकाश अशी जोडी. हो या वेळेला पिचिंग खराब आपल्याला पाहायला मिळालं. लो बॉल आला. फ्रीटचा बॉल. उघडा डोळे पहा नीट, कारण पुढचा बॉल असेल फ्री हिट. पंचाचा पंखा फिरलाय. पुढे सरसावून स्ट्रोक खेळायचा प्रयत्न. फुटबॉलचा चांगला वापर मैदानाच्या आतमध्ये. बॅट अँड बॉलचा काहीसा संपर्क होणार नाहीये. 50 धावेचं लक्ष मोठं आहे. लक्ष मोठं आहे पण प्रमुख साधन हे नाव कुठं छोटं आहे. लक्ष मोठं आहे पण अशक्य नाहीये. आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मेहनत देखील मोठी करावी लागेल. प्रमुख साधन या टीमला आपण पाहत आहे. हो यावेळी देखील ड्राईव्ह करायचा प्रयत्न. शॉट एक्स्ट्रा कव्हरेजर मध्ये फिल्डर स्वीपर कव्हर. शॉट पॉइंटच्या मधून या बॉलला ट्रॅव्हल करायचं होतं, नाही जमलं. प्रॉपर संपर्क हे क्रिकेटच्या खेळामध्ये भरपूर गरजेचं असतं. Oh, you miss. I will definitely hit. Furniture destroy. One more wicket down. धक्का क्रमांक पहिला. फलंदाज बॅट्समन आपण पाहता साकीर. बाबू गोलंदाजी ट्रॅक वरती. अमितला आपण पाहताय स्ट्राइक येईनला. पहिला बॉल या वेळेला समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न. पहिल्या बॉलवरती सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. एक संयमी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना प्रमुख सदन या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 6 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 24 मध्ये 50 करायच्या होत्या, 6 मध्ये 5 लागल्या होत्या, 18 मध्ये 45 ची आवश्यकता असताना या बॉलवरती वाईट +1 अर्थातच रन्स मिळतील. या बॉलवरती एक्स्ट्राच्या स्वरूपात तब्बल 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड केल्या जातात, बहाल केल्या जात आहेत. 8 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. पुढे सरसाव स्ट्रोक केलाय. चांगला स्ट्रोक, चाबूक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. फिल्डर तैनात. एकच धाव. नेक्स्ट बॉल अगदी मिड ऑफ रिझन मध्ये एक नन्ना मुन्ना खेळाडू आपण पाहत आहे. स्मॉल पॅकेट ऑफ द डायनामाइट. लॉंग ऑन रिझन मध्ये फिल्डर. क्या बात आहे. संदेशला आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन मध्ये. खऱ्या अर्थानं वय वर्ष जर पाहायला गेलं तर 8 ते 9 आहे, पण क्रिकेटचं प्रेम याचं भरपूर जास्त आपल्याला पाहायला मिळत आहे. उत्साह, काय जल्लोष. व्हाईट बॉल जर्सी क्रमांक 15 खऱ्या अर्थानं परिधान करून मैदानाच्या आतमध्ये संदेश नावाचा खेळाडू उतरलाय. हे उद्याचं भविष्य. यावर दिशा पाहावी लागेल. दिशा पाहणं गरजेचं आहे. येस, पक्षाच्या पंखासारखे आपल्या हाताचा पिसारा फुलवलाय आणि पंचांनी दर्शवलाय की हा देखील बॉल असेल वाईड. या षटकातील येणारा
हा तब्बल तिसरा वाईट बॉल. स्विच हिट केला, रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, खाली क्षेत्र आहे आणि इथे गॅप मोठा आहे, धावांचा तोटा नाहीये. बॉल बाउंड्रीच्या बाहेर हा येणारा पहिला धमाकेदार बिग ब्लास्टेड चौकार. आणखीन एक येणारा कन्झिक्युटिव्ह सेकंड इनर ओव्हर सलगचा हा दुसरा ब्रँडेड चौकार. स्टील 1 टू गो. डीप मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर आणि थर्ड मॅरिझन मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. क्या बात आहे, इनफिल्डच्या वरून उडवलाय, नो बॉल आणि त्याच्यावरती हा चौकार सोने पे सुहागा. नो +4, नशिबाची साथ आणि हा आलाय नशिबाचा पंजा. का इथे फिरलाय आणि फ्री हिटची संधी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला देखील व्हाईट बॉल. अगदी या षटकातील येणारा हा तब्बल चौथा व्हाईट बॉल आणि 5वा अतिरिक्त बॉल आपल्याला पाहायला मिळाला. 1 नो बॉल, 4 व्हाईट बॉल, अर्थात 11 बॉल अद्याप गोलंदाजांना हाताळलेत. शेवटचा बॉल यावेळेला डॉट बॉल असेल. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल 11 बॉलचं हे षटक आपल्याला पाहायला मिळालं. षटक क्रमांक या दरम्यान दुसरं देखील कंप्लीट आणि 2 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती धावा आपण पाहत आहे. शुभ अंकावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 21. 26 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 21 धावेंचं हे महागडं षटक आपल्याला पाहायला मिळालं. 21 धावा तब्बल बाबूनं खर्च केल्या. 26 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. अर्धा पल्ला गाठलाय, अर्धा पल्ला अजूनही गाठायचा आहे. 50% धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात. 50% धावा अजूनही बनवायच्यात. 26 लागल्या गेल्यात, 24 करायच्यात येणाऱ्या 12 मध्ये. 24 रन्स टू विन आफ्टर मोर फ्रॉम 12 बॉल्स. सव्वीस लागल्या गेल्या, 24 करायच्यात. यस दरम्यान अंबरनाथ विभागाचे लाडके उद्योजक आदरणीय सन्माननीय भरतजी गायकवाड साहेब यांचं इथे शुभ आगमन झालं. त्यांचं देखील या गायकर्स प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या आपण देखील आमच्या मुख्य मंचावरती विराजमान व्हायचं. भरतजी गायकवाड साहेबांचा हा चौकारानं इथे स्वागत केलं बॅट्समननं. या 4 धावा अमितला आपण पाहत आहे. पुढे सरसावना स्ट्रोक खेळायचा प्रयत्न आणि एक्स्ट्रा कव्हर रिझर मध्ये फिल्डर नो बॉल आणि त्याच्यावरती सिंगल. फ्रीटचा बॉल. हेलिकॉप्टर फिरत असताना संधी आहे. या संधीचं सोनं केलं जाईल का? मेजवानी आहे, दोन्ही हाताने स्वीकारेल का बॅट्समन प्रकाश? फ्रीटचा बॉल. ओ यावेळेला देखील बॅकफुटला येऊन जागा बनवून हा स्ट्रोक खेळायचा होता. डॉट बॉल आला. प्रेशर निर्माण झालंय. अगदी नाबी संधी होती, त्या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. दिशा पाहावी लागेल. लेंथ लाईन पाहणं गरजेचं. ICC नियम क्रमांक 25. वाईड यॉर्कर हाताळायचा होता, नाही जमलं. अंपायर सिग्नल, दॅट्स अ वाईड बॉल. येस, नो बॉल. पिचिंग खराब. नियम क्रमांक 24 आपल्याला पाहायला मिळते. पिचिंग खराब आहे. फ्रीटचा बॉल. पुढे सरसावून बॉलच बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये या बॉलला कॅरी केलंय. इथे घडलंय काय? हमें तो अपने लिए लूटा, घेरों में कहा दम था. हमें तो अपने लिए लूटा, घेरों में कहा दम था. एक बैट्समैन ने क्रीज छोड़ी, लेकिन दूसरे बैट्समैन को उस पे भरोसा कम था. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती अपघात निश्चित आणि फलंदाजाला परतावा लागेल. विकेटचा पतन.
प्रकाश बाद असेल. प्रकाशच्या खेळीचा झाला अंत. बॅट्समन क्रॉस देखील झाला नव्हता. क्रिकेटचा खेळ आहे. या क्रिकेटच्या खेळामध्ये कॉलिंग असणं भरपूर गरजेचं आहे आणि ती कॉलिंग आपल्याला दिसत नाहीये. फलंदाजाला परतावा लागतंय. धक्का क्रमांक लागलाय तब्बल दुसरा. आता बॅटिंग ट्रॅक वरती सध्याच्या घडीला स्ट्राईक केला हर्षद. जर्सी नंबर 7 महेंद्रसिंग धोनी. इथे घडलंय का? बॅटची कडा होती, बॅटची टॉपेज होती. चेंडू भरपूर काळामध्ये तरंगत होता पण बॉल चालला नो मॅच लँड मध्ये. एक धाव इथे कंप्लीट झाली आहे. 34. 34 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 4 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. इथे घडलंय काय? मागचा दरवाजा दाखवला. चोरी तर होणारच. फलंदाजानं दांडी दाखवली आणि गोलंदाजानं ती दांडी इथे वाकवली. बॅट्समन आउट. वेध घेणारा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अंपायर सिग्नल ओव्हर कंप्लीट. षटक क्रमांक आहे आज दरम्यान. तिसरा देखील कंप्लीट झाला आणि 3 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती धावा आपण पाहताय. जोडल्या गेल्यात, लागल्या गेल्यात तब्बल 34 अंकावरती. पहिल्या 2 षटकांच्या अखेरीस 26 धावा होत्या. या षटकामध्ये धावा आपण पाहिल्या तब्बल 8. आता 3 षटकांचा खेळ इथे कंप्लीट झालाय. 34 लागल्या गेल्या. 16 करायच्यात येणाऱ्या 6 मध्ये. 16 runs to win after more from 6 balls. या 16 धावा चेस केल्या जातील. या 16 धावा डिफेंड केल्या जातील. हे पाहणं गरजेचं आहे आणि संघनायकाने विश्वास दाखवला या गोलंदाजाच्या खांद्यावरती. जबाबदारी सोपवली आहे, जिम्मेदारी सोपवली आहे. 6 मध्ये 16 डिफेंड करायच्यात. 6 मध्ये 16 बनवायच्यात. मैदानाच्या आतमध्ये हर्षद आणि साकिर याला चेस केल्या जातील की डिफेंड केल्या जातील याचं उत्तर येणारी वेळच देऊन जाईल. GPL सीझन 3 2020-25 गायकर्स प्रीमियर लीग 3रं पर्व आणि याचा आम्हाला सर्वांना गर्व आणि याच्यातच सर्व. 6 बॉल 16ची गरज. स्ट्राईक केला हर्षद. गोलंदाजी ट्रॅक वरती. आकाश राईट आर्म राऊंड ट्रॅक. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाज सज्ज झाला. राईट आर्म राऊंड ट्रॅक. आकाश हा पहिला बॉल. पहिला बॉल प्रचंड वेग या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाला. अगदी वेगाचा बादशाह मैदानाच्या आतमध्ये आणि पहिला बॉल आला डॉट. प्रचंड वेग. पहिला बॉल डॉट आलाय. 5 मध्ये 16ची गरज. दुसरा बॉल समोरच्या दिशेने केला. लॉग ऑफ फेजर मध्ये फिल्डर. एक धाव कंप्लीट. एकच धाव. चार बॉल 15ची गरज. 4 बॉल 4 चौकारांची आवश्यकता या मॅच मध्ये. ओ इथे दिशा पाहावी लागते. अंपायर सिग्नल दॅट्स अ व्हाईट बॉल. 4 बॉल 14ची गरज. 4 मध्ये जर 13 बनवल्या गेल्या तर सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. 4 मध्ये जर 12 बनवल्या गेल्या तर विरोधी टीम इथे विजयी होईल. इथे घडलंय काय? या वेळेला देखील अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. सामना होता कुठे? सामना आलाय कुठे? 6 मध्ये 16 करायच्या होत्या. तदनंतर 4 मध्ये 15 करायच्या होत्या. 4 मध्ये 14 करायच्या होत्या. तर 4 मध्ये 13ची गरज. 4 मध्ये जर 12 बनवल्या गेल्या तर सुपर ओव्हर. 4 मध्ये जर 11 बनवल्या गेल्या तर वाघवाडी संघ विजयी. आणि जर 4 मध्ये 13 बनवल्या गेल्या तर प्रमुख सदन हा संघ विजय होईल. तब्बल 3 बॉल 3 वाईड हाताळलेत. 3 एक्स्ट्राच्या धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड केल्या जात आहेत. या धावा कुठेतरी महागड्या ठरू शकतात वाघवाडी टीमला. 38. एक जरी लॉलीपॉप बॉल जरी हाताळला तर या मॅच मध्ये विजय प्रस्थापित करू शकतात. हा देखील बॉल आला डॉट आणि याच दरम्यान सामना जिंकलाय मैदानाच्या आतमध्ये. या 50 धावा डिफेंड करत असताना वाघवाडी या टीमनं विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. हारलेल्या संघाचं खूप खूप आभार. व्हेरी वेल प्लेड बॉल्स टीम वाघवाडी.